संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान। यंदाचा 340वा पालखी सोहळा। राज्यभरातून हजारो वारकरी देहू नगरीत ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात देहू नगरी दुमदुमली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा। पालखी सोहळ्यात फडणवीसांनीही लुटला फुगडीचा आनंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूह शिल्प संत सृष्टीचं उद्घाटन। वडमुखवाडी थोरल्या पादुका आळंदी रोड इथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचं शिल्प। उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान करणार आहे। राज्यभरातून हजारो वारकरी इंद्रायणी काठी जमले। पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले वारकरी उद्या आळंदीहून निघणार। संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा। संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील मंदिरात भजन कीर्तन सेवा। हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी। पुण्यात पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरास बंदी। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। 20 ते 23 जून या कालावधीत ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी। आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून तब्बल 80हून अधिक विशेष रेल्वे गाड्या धावणार। वारकऱ्यांसाठी 5 मदत केंद्र, वॉटरप्रूफ मंडप यासह विशेष रेल्वे अधिकारी 24 तास सेवा देणार। सोलापूर मध्य रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांची माहिती। यंदाच्या आषाढी वारीत कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांना चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी सुसज्ज आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध। नियोजनबद्ध पद्धतीने भाविकांना स्नानासाठी सोडलं जाणार, तर नदीपात्रात 10 लाईफ गार्ड बोटी तैनात असणार। पुण्यात पालखीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 36 ठिकाणी आरोग्य पथकं। महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा। मान्सूनने महाराष्ट्र व्यापला। पुढील 2 दिवसात कोकण गोव्याच्या काही भागात जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरला येलो अलर्ट। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात होणार। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पालघरच्या वसई विरार आणि नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली। जळगावातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध मीटरने उघडले। धरणातून 2774 क्युसेकनं पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग। जलसाठा नियंत्रित करण्यासाठी 2 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। पुढील 2 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। राज्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार। नाशिकच्या इगतपुरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। हवामान विभागाचा अंदाज। सांगली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची उघडीप। कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटांवर स्थिर। कल्याण अहिल्यानगर मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य। पावसात पुलावर खड्डेच खड्डे। खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालक त्रस्त। यवतमाळमध्ये पावसाची दडी। पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। दुष्काळ परिस्थिती उद्भवण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यात पेरणीला सुरुवात। 20% पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती। मात्र 4 दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली। परशुराम घाटाखाली असणाऱ्या पेढे गावाला धोका कायम। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील नारूर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला। हातेरी नदीला आलेल्या पुरामुळे हा रस्ता वाहून गेला। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। तब्बल 2 दिवसांनंतर कराड चिपळूण राज्य महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू। 2 दिवसांपासून कराड चिपळूण महामार्ग बंद होता। कोयना नगरजवळ नवीन पुलाच्या बांधकाम शेजारील पर्यायी रस्ता आणि भराव पावसाने वाहून गेल्याची घटना। समाधानकारक पाऊस नसल्याने अमरावतीतील अनेक भागात अजूनही पेरणी खोळंबली। आतापर्यंत केवळ 11% पेरणी आटोपली आहे, तर शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। पुण्याच्या खेडमधील चासकमान धरणासमोरील पुलावर गोंधळ मांडला।
पुलाला पडलेल्या भगदाडावर बांबूचा मंडप घातला, सूचना फलक लावण्याचा धरण प्रशासनाला विसर. भीमा नदीवरील पुलाला काही महिन्यांपूर्वी पडलेलं भगदाड जस येथे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अंबडगाव येथे पर्यायी रस्ता पावसामुळे वाहून गेला. शाळेतील मुलं आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय. पुलाचं काम करणारा ठेकेदार आणि महिलांमध्ये काही काळासाठी तणाव. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामांचं जलपूजन. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मस्साजोगमधील ग्रामस्थांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. बारामतीच्या दौंडमध्ये मुसळधार पाऊस, ऊस लागवड लांबणीवर, उत्पादन घटण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात पावसाची उघडी. पुढचे 3 दिवस मराठवाड्यात पावसाचा अंदाज. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचं आवाहन. हिंगोलीत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची 2 दिवसांपासून उघडीप. खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा वेग. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखलाचं साम्राज्य. बाजार समितीत सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचा कांदा भिजला. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. बाजार समितीत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात फळबागायतदाराला आता वादळी वारा आणि पावसाचा फटका. 4000 हेक्टरवर फळबागायतदारांचं नुकसान. केळीबाग आणि पपईचं सर्वाधिक नुकसान. बुलढाण्याच्या चिखलीमधील माळशिंबामध्ये महिला शेतकऱ्यांचं हित. शेत रस्त्यासाठी उपोषण. शेतात जाणारा रस्ता शेजारील शेतकऱ्यांनी अडवल्याची महिला शेतकऱ्याची तक्रार. तर रस्ता खुला करून देण्याची महिला शेतकऱ्याची मागणी. कोल्हापूर शहरालगतच्या 8 गावांसह हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास विभागाला सूचना. कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात काल मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. तब्बल 2000 उसळी घेतली. चांदीचा दर सध्या 1,13,240 रुपयांवर. साताऱ्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे शिवसेना शिंदे गटाकडून दहन. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन. अमरावतीत आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. आदिवासी बांधवांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी. पेसा कायदा लागू करण्याची मागणी. वाशिमच्या कुपटा प्रकल्पातील अनियमिततेविरोधात शेतकऱ्यांचं जल आंदोलन. या धरणात जबरदस्तीने माती दगड भरल्याचा आरोप. वाशिमच्या मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यावर पैसे फेकल्याची घटना. घरकुल आवास योजनेचे हप्ते लवकरच मिळण्याची त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याने सरपंचांकडून निषेध. बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावात मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण. 23 महिलांचे मागील 8 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन. आंदोलनातील 12 महिलांची प्रकृती खालावल्यानं आंदोलन पेटण्याची शक्यता. रत्नागिरीत एमआयबी गर्ल्स हायस्कूलच्या खासगी स्कूल बसला अपघात. 20 विद्यार्थिनी थोडक्यात बचावल्या. 3 मुली किरकोळ जखमी. खेड मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथे अपघात. मुलींच्या स्कूल बसला खेड नगर परिषदेच्या डंपरची जोरदार धडक. चंद्रपूर शहरातील नद्यांच्या किनाऱ्यावर आणि नाल्यालगत वस्त्यांमध्ये दरवर्षी पूरस्थिती. प्रशासन अतिक्रमण काढण्याऐवजी संरक्षक भिंत बांधून अतिक्रमणधारकांचं संरक्षण करत असल्याचा नागरिकांचा आरोप.